नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन गटांनी एकमेकांवर कोयता कुऱ्हाड अशा धारदार शस्त्रांनी हल्ला केला। या हल्ल्यात दोन्ही गटांचे तब्बल 13 जण जखमी झाले आहेत, तर 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। तर या भीषण हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला आहे। मयत युवकाला गाडीने चिरडत त्याच्यावर कोयता कुऱ्हाडीने वार केल्याचे या घटनेतील जखमींनी सांगितले आहे। आमचा भाऊ तिडून उठत होता, त्याने अनिल बाबड गाडी घेऊन आला। अनिल बाबडनी स्कॉर्पिओ अंगावर घातले, हँडब्रेक लावला, आम्ही गाडी लुटीत होतो। त्यांनी आले, आमच्या डोक्यात दांडे घातले, आम्हाला 50 जणांनी मारलं। त्याच्या स्वतः बाबड तिकून मिरची घेऊन आली, तिने आमच्या डोळ्यात मिरची फेकली आणि त्याने डोक्यात सागरभाऊच्या कोयते घालून कुऱ्हाड घालून डोक्याचा फुगा केला। रोशन बाबड रात्री उशिरा घटनेची माहिती मिळताच सिन्नर MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तातडीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे। हे हत्याकांड भाऊबंदकीच्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। दोन गटात झालेल्या रक्तरंजित हाणामारीमुळे संपूर्ण सिन्नर तालुका हादरला आहे, तर दातली गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे।